दूरच्या आकाशगंगेत अंधाराच्या शक्तींना आव्हान देण्यासाठी एक महान नायक उदयास आला. विष्णू, एक आकाशगंगा हिंदू योद्धा, ज्याने प्राचीन देव विष्णू मंत्राची शक्ती चालविली. त्याच्या अटल विश्वासाने आणि अथक धैर्याने विष्णूने भयंकर राक्षसी राजा कालप्रधानाचा पराभव करण्यासाठी एक धोकादायक शोध सुरू केला. काळ प्राईम, एक निर्दयी आणि दूर शत्रू, त्याच्या जागी विनाश आणि निराशेचा माग सोडून आकाशगंगेवर दहशत निर्माण करत होता. त्याचे द्वेषपूर्ण साम्राज्य एकमेकांशी जोडलेल्या संगणकांच्या नेटवर्कवर बांधले गेले होते, ज्यामुळे त्याला सहजपणे त्याच्या वर्चस्वाचे निरीक्षण आणि नियंत्रण करता आले. काल प्राईमच्या दहशतवादाचा अंत करण्याचा निर्धार करून विष्णूने एक धाडसी योजना आखली. त्याने देव विष्णू मंत्राच्या शक्तीचा वापर करून एक अवाढव्य मानवी यंत्र तयार केले. विष्णूच्या निर्दयी भावनेने आणि मंत्राच्या दैवी ऊर्जेने उत्तेजित केलेला हा यांत्रिक बेहेमथ अफाट शक्ती निर्माण करण्यास सक्षम होता. त्याच्या मशीनसह विष्णूने काल प्राईमच्या गडावर धाडसी हल्ला केला. त्याने राक्षस राजाच्या संगणक नेटवर्कमध्ये हॅक केले, त्याच्या साम्राज्याच्या अगदी हृदयात घुसखोरी केली. संधीचे सोने करून विष्णूने त्याच्या ह्युमनॉइड मशीनची ऊर्जा काल प्राईमच्या संगणक नेटवर्कमध्ये वाहिली. असुर राजाच्या बचावाला उधाण आले आणि त्याचे संपूर्ण साम्राज्य कोसळू लागले. दुष्ट राक्षस काल प्राईम क्रोधित होऊन अंधारातून बाहेर आला. विष्णू, निर्भय, भगवान विष्णू मंत्राची संपूर्ण शक्ती बोलावली. विष्णूने ऊर्जेचा विनाशकारी स्फोट केल्याने ह्युमनॉइड यंत्र प्रखर, सोनेरी प्रकाशाने चमकले. काल प्राईमचा नाश झाला. त्याची द्वेषपूर्ण उपस्थिती आकाशगंगेतून नष्ट झाली. विष्णू आकाशगंगेवर लक्ष ठेवत राहिले, सदैव जागृत आणि निर्दोषांचे रक्षण करण्यास सदैव तयार राहिले.